है कि मुझे ऐसा लगता है कि कहीं ना कहीं इस वक्त पोजीशन थोड़ी सी स्ट्रांग और स्थिति मजबूत नज़र आ रही है जंजीरा पॉइंट की दोस्तों। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रिडिक्शन यहाँ पर फेल है। हाँ, इस बार तबाह उड़ाया है मिड विकेट के क्षेत्र में, गेंद हवा में झूल रही है और बहुत ही बढ़िया कैच। वाह भाई, अद्भुत कैच पकड़ लिया अंडर द लाइट। कैच पकड़ना आसान नहीं होता। कौन डीजे अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप। येणारे 5 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता। एका बाजूला जंजीरा पॉइंट मुरुड संघ तर दुसऱ्या बाजूला आदित्य 11 काशीद संघ। दोन्ही संघ मुरुड तालुक्यातले आज मात्र अलिबागच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्या अस्तित्वासाठी लढाई करतात। चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक वन मोर डाऊन। आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत। थैंक यू। बघा, क्रिकेट हा खेळ ना 11 खेळाडूंचा आहे। जिथे हुसेन डाके सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर अगदी पत्त्यांसारखा त्यांचा खेळ ढासळला आणि तदनंतर मात्र स्ट्रगल पाहायला मिळतोय। जयसर इथून येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे। 4 चेंडू आणि जिथे 6ची गरज। मॅच इथूनही म्हणू शकते आपण नेहमी म्हणतो ना, हार जीत ही लपंडावर आहे। जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे। सिद्ध होणी उजळायचे पुन्हा, स्वतःला सिद्ध करावं लागेल। येणारे 4 बॉल 6 धावा। मॅच चांगल्या रीतीने बनली आहे। प्रतिस्पर्धी संघ हवी ठरत असताना पाहायला मिळतोय जंजीरा पॉइंट्स मुरुड या टीमच्या अगेन्स्ट आदित्य 11 काशीद। चांगल्या दर्जाचा सामना पाहायला मिळाला। गोलंदाजी उच्च दर्जाची होतीये। रोहित मैदानाच्या आतमध्ये आला। रोहित नागोजीने चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात। हॅट्रिकचा बॉल इथे हॅट्रिक संपादन करेल का फायनल ओव्हर मध्ये? येणारे 4 चेंडू 6ची गरज। गोलंदाज सज्ज होतोय। हॅट्रिकचा बॉल इथे मिस टायमिंग आहे। डीप बॅकचा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय। अजय त्या ठिकाणी पाहायला मिळाला। धावा मिळाल्यात त्या 2। समीकरण बदलतात, प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलत असताना पाहायला मिळाल्यात। येणारे 3 चेंडू आता 4ची गरज। बघा ना, इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा, रसिक मायबाप प्रेक्षकांना काय हवंय? मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणं ही काळाची गरज आहे। आणि मग असं असताना 3 चेंडूंमध्ये 4 धावा, एक मोठा फटका या मॅचला कलाटणी देऊ शकेल। अगदी त्याच वेळेला एखादी विकेट, एखादा डॉट चेंडू या मॅचला शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाऊ शकेल। दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा। हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर पंचाकडे अपील करण्यात आली है। कॉट बिहाइंड ची कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है। यहां से चले मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है। मैच मध्ये खूप काय बाकी आहे। खेळाडू बाद कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट। अरे असतो कायम वजनाचे। थँक यू रोहित नागोजी। आज मैदानावरती अप्रतिम धाटणीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय। आपल्याकडे असलेला सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न। स्टंप्ड या पद्धतीने फलंदाज बाद झालाय। आणखीन एक फलंदाज बाद झालाय। ओव्हर हॅट्रिकची किमया आज मैदानावरती साध्य केलेली आपण पाहतोय। येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता। इथून मात्र ही मॅच एका बाजूला जंजीरा पॉइंट मुरुड संघ तर दुसऱ्या बाजूला आदित्य 11 काशीद संघ। एका बाजूला
आसिफजी दांडेकर साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला परवेजी बेलुसे साहेबांचा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. ही मॅच तुल्यबळ संघांमध्ये पाहायला मिळतोय. मुरुड तालुक्यातील दोन्ही संघ आज मैदानावरती तलवार क्रीडांगणावरती एकमेकांसोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व का करायला हवं ना. अलिबाग, मुरुड आणि रोहाकरांनी गर्व त्याचे प्रात्यक्षिक. येणारे 2 बॉल 4ची गरज. खोला टाकला डाऊन द ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू. रसिक मायबा प्रेक्षकांना विनंती आहे की इथून टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 2 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना अविनाशने मात्र सर्वांची मनं जिंकली आणि तदनंतर मात्र ऑनसाइडच्या दिशेने लगावणारा हा षटकार, त्याच्या करिअरमध्ये नेहमी आठवणीत राहणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची मॅच मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 2 षटकार 12 धावा, गोलंदाजी करत असताना केवळ 1 षटक 2 धावा, 1 धाव.